आता भाजपचे जे कार्यकर्ते होते त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात यावेळी काम केलं, जे लोकसभेत फार कमी होतं, तसं दिसत नव्हतं ग्राउंडवर, आणि त्याचं फळ आता भाजपला मिळतं असं दिसतं आणि शिवसेनेच्या लोकांना दिसतं. अच्छा, एक छोटी कमेंट मृणालिनी ताईंची घेऊया आणि नंतर मी राजीव सरांकडे जाईन. आत्ताचे कल जर लक्षात घेतले तर भारतीय जनता पक्ष त्यांच्या बेस्ट परफॉर्मन्सकडे वाटचाल करतोय. याचं बक्षीस म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार ठरतील का, याकडे आता लक्ष देणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर, कल हाती आलेले आहेत. 288 पैकी 214 जागांवर महायुती आघाडीवर आहे आणि त्यापैकी 114 जागा भाजपकडे आहेत. माझ्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला, आमच्या कुछ तो गडबड आहे. एकनाथ शिंदे यांना 56 जागा कोणत्या भरोशावर मिळत आहेत? अजित पवारांना 40च्या वर जागा मिळत आहेत. आणि असं काय देवेंद्र फडणवीस, मोदी आणि शहानी दिवे लावले इथे की त्यांना 120च्या वर जागा मिळत आहेत? महाराष्ट्रातलं वातावरण आणि महाराष्ट्राचा कल ज्या पद्धतीने होता, आम्ही फिरलोय, आम्ही ग्राउंडला होतो, जमिनीवर होतो. हा निकाल लोकशाहीचा कौल मानण्याची जी प्रथा परंपरा यापूर्वी आम्ही पाळलेली आहे, की लोकशाहीचा हा कौल आहे, आम्ही मानतो. पण हा कौल कसा मानावा हा या राज्याच्या जनतेलाही प्रश्न पडला असेल. शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्रात तुफान उभं केलं होतं, बरं का. तुम्ही त्यांना 10 जागाही द्यायला तयार नाही. ते असं शक्य आहे का या महाराष्ट्रामध्ये? ही काय गडबड आहे हे आता सगळ्यांना कळेल. पण आम्ही हा निकाल जरी आला असला, हा निकाल जनतेचा कौल असं मानायला आम्ही तयार नाही. जनतेचा कौल हा नव्हता. 100% मी सांगतो, जय पराजय हे होत असतात निवडणुकीमध्ये. जय पराजय, हार जीत लोकशाहीमध्ये हे होत असतं आणि त्याच्याविषयी आम्हाला काही म्हणायचं नाही. पण जे निकाल लावून घेतलेले आहेत, त्या लावून घेतलेल्या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसाचाही विश्वास असू शकत नाही. राऊत साहेब, पण जे निकाल आहेत पूर्णपणे दिसतंय की लाडकी बहीण या योजने, मला असं वाटत नाही का महाराष्ट्रामध्ये लाडके भाऊ, लाडके आजोबा, लाडके काका, लाडके मामा, लाडके दादा नाही आहेत का? आहेत ना. मी परत सांगतो की काहीतरी गडबड आहे आणि ही मोठी गडबड आहे. महाराष्ट्रावर अडाणीचं बारीक लक्ष होतं. विशेषतः काल अडाणीचा अटक वॉरंट निघाल्यानंतर अशा प्रकारचे निकाल येतील का अशी आमच्या मनात शंका होती. गौतम अडाणीला अमेरिकेतून काल जे अटक वॉरंट निघालं, त्यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले, ते अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप हे भारतीय जनता पक्षावरच होते, शिंद्यांवर होते. कारण या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त पैशाचा वापर आणि ताकद ही अडाणींनी लावली. आणि आता या निकालावरती गौतम अडाणीचा प्रभाव आहे का? कारण अडाणी, मोदी आणि फडणवीस, शिंदे वेगळे नाहीत. पण राऊतसाहेब, तुम्ही म्हणताय की काहीतरी गडबड आहे, तर नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी पाहू ना आता ईव्हीएम मध्ये गडबड आहे की या संदर्भात पैशाचा वापर झालेला आहे याच्याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. तुम्हालाही माहिती आहे पैशाचा किती मोठ्या प्रमाणात वापर झाला. एकनाथ शिंदेचे सर्व आमदार कसे काय निवडून येऊ शकतात? अजित पवारांचे, ज्यांच्या गद्दारी विरुद्ध महाराष्ट्रात रोष आहे, ज्यांच्या बेईमानी विरुद्ध महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे, शरद पवारांच्या सभांना, त्यांच्या प्रचाराला तुफान प्रतिसाद मिळाला, ते वादळ तुम्हाला दिसत नाही. पण आज जागा जिंकल्यावरती युतीचं वादळ म्हणताय. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. मीडिया हा एक लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. त्यांनी हा प्रश्न स्वतःला विचारावा, गडबड आहे की नाही. पण राऊतसाहेब, तुम्ही लोकसभा निवडणुकांचे निकाल मानले तर मग आम्ही लोकसभेचे निकालही मानले नाहीत. सॉरी, लोकसभेच्या निकालातही गडबड झाली असं आम्ही मानतो. नाही तर नरेंद्र मोदींचा पराभव नक्की झालेला होता. नाही, पण महाराष्ट्रात जे निकाल लागले तेही आम्ही, आमच्या अनेक जागा ह्या लोकांनी चोरल्या, हे आम्ही वारंवार म्हणालो. तुम्ही माझ्या तोंडी काही घालू नका. आम्ही अत्यंत संघर्ष करून विजय मिळवला. ह्या वेळेला
खूप मोठं कारस्थान या निकालामागे मला दिसतंय आणि 100% हा निकाल लावून घेतलेला निकाल आहे, जनतेला दिलेला कौल नाही. पण रावसाहेब पुढे काय? पाहू ना, आता अजून थोडा वेळ आहे आम्हाला. आमच्या महाविकास आघाडीला तुम्ही 75 जागा देत नसाल, एवढा मोठा विरोध महाराष्ट्रात असताना, हा एवढी मोठी बेईमानी गद्दारी झाली असताना जर तुम्ही 75 जागा 100 जागा जर आम्हाला तुम्ही देत नसाल, याचा अर्थ अमित शहा, मोदी आणि अडाणी यांनी हा निकाल ठरवून लावलेला आहे 100%. आणि शेवटच्या 3 दिवसामध्ये मोदी आणि शहा या राज्यातून गायब झाले. गौतम अडाणी यांचा जो निकाल अमेरिकेत लागलेला आहे त्याच्यावरचं लक्ष सुद्धा यातून बदललं जावं. महाराष्ट्रात आम्ही जिंकलो, गौतम अडाणी जिंकला महाराष्ट्रामध्ये, हे त्यांना दाखवायचं आहे. सर, चंद्रकांतदादा पाटील म्हणतात की आमच्या पक्षांच्या नेत्यांचं मन मोठं आहे, उद्धव ठाकरेंचं आम्ही पक्षात आले स्वागत करू, त्यांना पश्चाताप झाला असेल तर त्यांनी परत यावं. काही गरज नाही तुमचं मन मोठं असण्याचं, बरं का. तुमचं कारस्थान मोठं आहे, तुमचं मन हेच तुमचं कपट आहे. नाही, पण राऊतसाहेब हे जे निकाल आहेत असं दिसतं आहे की महाविकास आघाडीला किमान विरोधी पक्ष नेतेपद तरी हे विधानसभेत मिळेल. जसं काँग्रेसच्या बाबतीमध्ये लोकसभेत 2 वेळेला घडवलं ठरवून, त्याच पद्धतीनं या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा निकाल लावून घेतलेला आहे. महाराष्ट्र जो विकायला काढलेला आहे त्याला आम्ही विरोध करत होतो. मुंबई विकायला काढलेली आहे त्याला आम्ही विरोध करत होतो. आणि हा विरोध आमचा मोडून काढण्यासाठी या पद्धतीनं निकाल लावून घेतले. नपेक्षा असे निकाल या महाराष्ट्रात कधीच लागणं शक्य नाही, लागूच शकत नाहीत. राऊतसाहेब, विक्रोळी विधानसभेमधून सुनील राऊत आता आघाडीवर आहे. बरं. तुम्ही त्याच्याबद्दल काय म्हणाल? नाही बघा, असं आहे की काही ठिकाणी त्यांना सुनील राऊत असतील, परळ असेल, दादर असेल, इकडे काय गडबड केली तर 100% लोकांना त्रास होईल हे पचवणं. सुनील राऊत यांचा पराभव करणं सोपं नव्हतं, त्यांनी प्रयत्न केले, त्याच्यामुळे त्यांना इथे काय करता आलं नाही. अशा काही जागा त्यांनी सोडलेल्या आहेत. म्हणजे महाविकास आघाडी गाफील राहिली का? गाफील राहिली का? आम्ही अजिबात गाफील राहिलो नाही. गाफील कशा करता राहायचं? जनतेचा कौल हा नाही, हे मी एवढंच सांगतो. हा जनतेचा कौल नाही, हा अडाणी आणि त्याच्या टोळीनं लावून घेतलेला कौल आहे. पण राऊतसाहेब, महाविकास आघाडीचा जेवढा नंबर किंवा जी संख्या दिसते एकूण संख्या त्यापेक्षा शिंदेची जागा शक्यच नाही. एकनाथ शिंदेना कोणत्याही परिस्थितीत 20च्या वर जागा मिळणार नाही, हे सगळ्यांचं अनुमान होतं. हे भारतीय जनता पक्षाचं अनुमान होतं सुरुवातीला. त्यानंतर आम्ही असं आमच्याकडे असं ग्राउंड रिपोर्ट होता की भारतीय जनता पक्ष हा 65 ते 70 जागांवर जिंकेल. कदाचित तो मोठा पक्ष राहील, कदाचित तो मोठा पक्ष राहील. पण अजूनही तुम्हाला अशी आशा वाटते का की नाही, त्यांनी आता यंत्रणाच ताब्यात घेतली असेल, यंत्रणाच ताब्यात घेतली असेल. त्यांनी अनेक गोष्टींचा आता हळूहळू उलगडा होईल. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा निकाल लागणं शक्य नव्हतं. हा जनतेचा कौल आहे, हा मराठी जनतेचा कौल आहे. हे माझ्यासारखा माणूस हे कदापि मानणार नाही. मराठी जनतेचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा हा कौल नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे, चुनाव के नतीजों की गिनती शुरू हो गई है, फैसले जिस तरीके से सामने आ रहे हैं, महायुति जो है 121, बीजेपी की 121. बात ऐसी है भाई, जो नतीजे सामने आए उसके ऊपर मैं विश्वास रखने को तैयार नहीं. ये जनता का फैसला मानने को तैयार नहीं. हमने महाराष्ट्र की जनता का जो मन है, हमें मालूम था किस दिशा में जा रहा है. लेकिन 2 दिन पहले गौतम अडानी के खिलाफ एक वारंट निकला, अरेस्ट वारंट. बहुत बड़ा भ्रष्टाचार का आरोप हो गया, ब्राइब का केस है, रिश्वत का केस है 2000 करोड़ का. उसमें भारतीय जनता पार्टी की पूरी पोल खोल गई. गौतम अडानी, बीजेपी, मोदी जी, शाह जी और फडणवीस, शिंदे, ये एक है. और उसका ऊपर से ध्यान हटाने के लिए ये पूरा एक कपट कारस्थान हो गया है. और उसकी तैयारी पहले से चल रही थी. हमने ये महाराष्ट्र जो गौतम अडानी के जेब में जा रहा है, मुंबई जेब में जा रहे हैं, हमने विरोध किया. तर संजय राऊत यांनी सध्याच्या निकालांवरती भाष्य केलेलं आहे. हा जनतेचा निकाल आहे असं आम्ही मानत नाही.
असं संजय राऊत म्हणालेले आहेत. शीतल म्हात्रे यांची प्रतिक्रिया आपण घेऊया. खरं तर संजय राऊतजी यांचे धन्यवाद, कारण हे जेवढे बोललेले आहेत त्याच्यामुळेच मला वाटतं हा महायुतीचा जो विजय झालेला आहे यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे. कारण हे जे ज्या पद्धतीने बाष्कळ आणि बेसलेस बोलतायत, आता ते सांगतायत की आम्हाला हा कलच मान्य नाहीये, म्हणजे तुम्ही लोकसभेचा आम्हाला निकाल सुद्धा मान्य नाही. तर यांच्या डोक्यावर जो परिणाम झालेला आहे या माणसाला तात्काळ वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवावं अशी माझी विनंती आहे. अदानी आणि अदानींनी घडवून आणलेला निकाल मला असं असं वाटतं म्हणतात. संजय राऊत आज रुदालीच्या भूमिकेत आहेत. खरं म्हणजे ते काल संध्याकाळी सांगत होते आज संध्याकाळी मुख्यमंत्री जाहीर करू, आणि ज्या पद्धतीने ते रडतायत याला रुदाली याशिवाय दुसरा शब्द नाही. खरं म्हणजे यश अपयश येत असतं, भाजपने ज्यापेक्षा मोठी अपयश पचवली आहेत त्या अपयशाने शिकायचं असतं, पण ज्या पद्धतीने ते आकांड तांडव रडारड त्यांनी सुरू केली आहे ही खरंच रुदालीशिवाय दुसरा शब्दला नाही. संजय राऊतांची रुदाली झाली. नाही, मी यांनी म्हटलं त्या मताशी सहमत आहे की महायुतीच्या ते विजयाचे शिल्पकार आहेत. ऊर बडवण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही. कालपासून त्यांनी जे हॉटेल बुक केले होते, जे विमान स्पेशल ठरवून ठेवले होते, तो सर्व त्यांचा खर्च वाया जाताना दिसतोय. त्यामुळे हे असे अश्रू ढाळल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. आमच्या महायुतीला इतकं भरभरून त्यांनी सहकार्य केल्याबद्दल आमच्या विजयाचे शिल्पकार संजय राऊत यांना मी मनापासून त्यांचे आभार मानतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गद्दार गद्दार म्हणून त्यांनी गेले 2.5 वर्ष ऊर बडवून शिंदे साहेबांना वाटेल ते बोलले. आज महायुतीला जो भरभरून प्रतिसाद मिळालाय आणि माननीय शिंदे साहेबांच्या अधिपत्याखाली जे शिवसेनेने काम करून दाखवलंय, लाडक्या बहिणीने जो सपोर्ट दिलेला आहे लाडक्या भावाला, आता त्यांना कळून चुकलं असेल की महाराष्ट्राची जनता ही कुणाबरोबर आहे आणि खरी शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना कोण आहे हे त्यांना दिसलं. त्यांनी शिंदे साहेबांबद्दल गद्दारीचा शब्द वापरला, अजितदादांबद्दल गद्दारीचा शब्द वापरला. शब्द आम्हालाही वापरता येतात, पण आम्ही थोडा आवर घालतो कारण मीडिया समोर आम्हाला बोलणं योग्य वाटत नाही. पण एका शायराच्या 2 ओळी आहेत त्या मी नक्कीच सांगावंसं वाटेल मला की शर्म तो उनको आती है जो शर्म को शर्माते है. हे म्हणजे संजय राऊत, ये तो इतने बेशरम है की शर्म भी इनको शर्माती है. एवढंच मी या निमित्तानं सांगेन. त्यांचं असं म्हणणं आहे की संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळेच महायुतीच्या विजयाला हातभार लागला. आता संजय राऊतांच्या वक्तव्याचं हे कारण देतात तशी परिस्थिती नाहीये. आज जो निकाल ट्रेंड दिसत आहेत हे खरं तर धक्कादायक आहे. हे आम्हाला कोणालाच मान्य नाहीये. ज्या पद्धतीने आम्ही सभा गाजवल्या, ज्या पद्धतीने गेल्या वर्षभरात वातावरण होतं, जे लोकसभेचं वातावरण होतं, त्याच्यानंतर अशा पद्धतीचा ट्रेंड येणं, हा निकाल नाही, अंतिम निकाल नाही. मला वाटतं 5वी 6वी फेरी झाली असेल, हा अंतिम निकाल नाहीये, परंतु अशा पद्धतीचं ट्रेंड दर्शवणं हे धक्कादायक मला कुठेतरी वाटतं. आणि ह्याच्यावर पुढे म्हणजे 1-2 वाजेपर्यंत काय अंतिम चित्र स्पष्ट आहे, मला ह्याच्यात बदल होईल असं मला अपेक्षा आहे. अजूनही आशावादी आहात म्हणजे तुम्ही. मी राजीव सरांकडे येते की सर सध्या जे कल दिसतात आणि एकूणच संजय राऊतांचं जे वक्तव्य आहे त्याबद्दल. नाही, संजय राऊतांच्या वक्तव्याला संजय राऊत कोणतीही परिस्थिती आली तर त्याला डिफेंड करणं हा त्यांचा स्वभाव आहे आणि त्या पद्धतीने करत आलेले आहेत. पण आत्ताचं त्यांचं जे वक्तव्य होतं त्याला काही अर्थ नव्हता, ते अर्थहीनच होतं. आणि शेवटी आपण लोकशाही मानतो आणि ज्या आपल्याला अनपेक्षित धक्का देणारे निकाल जर आले तरी ते स्वीकारले पाहिजेत. आता इतक्या चाचण्या झाल्या होत्या, सगळ्यात शेवटची चाचणी जी आली होती ॲक्सिसची, सगळ्यांनी म्हणजे मलाही त्याच्याबद्दल बिलकुल विश्वास वाटला नव्हता, पण त्याच्याही पलीकडचा प्रतिसाद महायुतीला या निवडणुकीमध्ये बघायला मिळतोय. म्हणजे भाजपचे स्वतः म्हणजे आता केशव उपाध्ये खासगीत सांगत होते, पण जाहीरपणानं बोलायला त्यांचंही मन धजावत नव्हतं की भाजप इतक्या पुढे जाईल. इतके आकडे भाजपचे आलेत. आणि एक फक्त छोटी अपडेट अशी येते की दरेकर असं म्हणतायत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतंय. बाजू में मतदान किया, जो धर्मयुद्ध देवेंद्र फडणवीस साहब ने पुकारा था उसके लिए बड़े पैमाने पे हम सब एक हैचा नारा त्या ठिकाणी जनतेनं मान्य केला. आणि मला वाटतं केंद्रात भाजप सरकार, एनडीए सरकार और केंद्र में भारतीय जनता पार्टी का सरकार और राज्य में सरकार आएगा तो महाराष्ट्र और विकास की रास्ते पर तेजी से जाएगा. इसलिए जनता जनार्दन ने भारी कौल देने का निश्चय किया. आपने 200 क्रॉस किया है, महायुति ने 200 क्रॉस किया है, कैसे देखते हो इसको? मुझे लगता है हम लोग कौन से शब्द में महाराष्ट्र के मतदारों का अभी आभार मानेंगे समझ में नहीं आ रहा है, क्योंकि हमें भी विजय की तो खातरी थी, लेकिन इतना ग्रैंड आशीर्वाद महाराष्ट्र की जनता देगी, मैं तो बोलता हूँ. और मेरी लाडली बहना है उनको मैं सैल्यूट करता हूँ, उनकी मैं नतमस्तक होता हूँ.
यह विजय में उनका बड़ा रोल है। कौन सी शिवसेना असली शिवसेना है? कौन सी शिवसेना असली शिवसेना है अभी? कौन सी शिवसेना असली कौन सी शिवसेना? असली नस्ली, इसका जवाब हाँ, लोगों ने दिया है, शिव सैनिकों ने दिया है। और एकनाथ शिंदे साहब के पीछे सब शिव सैनिक और मराठी जनता रहती है। फडणवीस सीएम होंगे, फडणवीस सीएम होंगे, फडणवीस ही सीएम होंगे। एक मैं बताना चाहता हूं कि महायुति का ही सीएम बनेगा, और बट ऑब्वियस जिस पार्टी बड़ी है उस पार्टी को ज्यादा चांस रहता है, और भारतीय जनता पार्टी आज 125 के आसपास जाने की शंका अपना चांसेस है, और मुझे लगता है भाजपा का सीएम बनेगा तो हमारे देवेंद्र फडणवीस साहब ही इस महाराष्ट्र के मुख्यमंत्री बनेंगे। थैंक यू, थँक्यू सर। त्यामुळे वक्तव्य आलेलं आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ शकतात असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलेलं आहे, आणि त्या संदर्भात आपल्याला चर्चा करायचीच आहे। आपण शीतल म्हात्रे यांना विचारूयात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं दरेकर म्हणतात। बघा, ज्या पद्धतीने कल आलेला आहे म्हणजे तो खरंच आम्ही आमच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त आलेला आहे असं मी आज म्हणायला हरकत नाहीये। पण महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे 100% आहे। आमची अजूनही इच्छा आहे की ज्या शिंदे साहेबांच्या अंडर हे सगळे इलेक्शन लढलं गेलेलं आहे, ज्यामध्ये लाडकी